नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आरटीच्या प्रतीक्षेसाठी असलेल्या सर्व पालकांना एक नम्र विनंती आहे की मित्रांनो, आता आरटीची प्रतीक्षा किती दिवस तुम्ही वाट बघणार। आता एक लक्षात ठेवा, 18 तारखेला आरटीची कोर्टामध्ये सुनावणी आहे, जे कोर्टामध्ये निकाल लागणार आहे। आता कोर्टामध्ये निकाल लागल्यानंतर नेमकं कधी आणि कशा पद्धतीने निर्णय लागतो हे कोणालाच माहीत नाही आहे। परंतु पालकांना एक विनंती आहे की ज्या शाळेमध्ये आपल्याला आरटीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे किंवा जर आपली यादी फायनल झाली आणि त्या यादीच्या माध्यमातून जर आपल्याला त्याच शाळेमध्ये प्रवेश निश्चित होणार आहे किंवा जर समजा आपली एक शाळा फायनल असते, समजा कोणत्याही पालकाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर एक शाळा निश्चित करावी लागते आणि आपण काय करतो, त्या ठिकाणी प्रवेश घेतो। परंतु काही पालक राज्यामध्ये असे काही पालक आहेत, ते पालक आरटीची वाट बघतायत, कधी यादी लागेल। पण मित्रांनो, 18 तारखेला सुनावणी झाल्यानंतर त्या क्षणी निर्णय लागेल का, तर नाही। तुम्हाला माहिती आहे, कोर्टाचा विषय आहे, कोर्टामध्ये तारीख असा विषय असतो। किंवा जर पटकन एखाद्याने परत अपील टाकली किंवा याचिका टाकली तर परत तो विषय 4 दिवसावर 1 आठवड्यावर पुढे जाणार आहे। त्यामुळे आपल्या शेजारी जर एखाद्या त्याच वर्गातला मुलगा किंवा मुलगी असेल, ती शाळेत जर जात असेल आणि तुमचा मुलगा जर आरटीसाठी वाट बघत असेल, तुम्ही जर वाट बघत असेल, तर त्या मुलाच्या मानसिकतेवर, बुद्धीवर परिणाम होऊ शकतो की बाकीची मुलं, बाकीची मित्रमैत्रिणी शाळेत जातात आणि आपण घरी बसतोय, त्यांना नेमकं कळणार नाही। तर तुमच्या डोक्यामध्ये काय असतं की आरटीमध्ये नंबर लागला तर आपण शाळेमध्ये पाठवणार। परंतु मित्रांनो, मुलांना हे माहीत नसतं किंवा ज्या शाळेमध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे त्या शाळेमध्ये आपल्याला आरटीच्या माध्यमातून जर आपला नंबर लागला नाही तर आपण कोणत्या शाळेमध्ये प्रवेश घेणार, आपण दुसऱ्या शाळेमध्ये प्रवेश घेणार किंवा त्या शाळेमध्ये। पण जर आरटी व्यतिरिक्त जर त्या ठिकाणी ॲडमिशन पूर्ण झाले तर तुम्हाला प्रवेश कसं मिळणार, प्रवेश मिळणारच नाही आहे। किंवा जर समजा आरटीमधून ॲडमिशन मिळालं तर आपण त्या ठिकाणी ॲडमिशन घेऊ शकतो किंवा प्रवेश घेऊ शकतो, नाही मिळालं तर मग काय करायचं, असा प्रत्येकाने थोडा तरी विचार। आता मी हेही समजू शकतो की प्रत्येक पालकाला एखाद्या शाळेमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर ॲडमिशन फी भरावी लागते। ॲडमिशन फी बरोबर तिथे वह्या, पुस्तकं, ड्रेस वगैरे या सगळ्या गोष्टींची पैसे भरून तुम्हाला लगेच ते घ्याव्या लागतात। या सगळ्या गोष्टी मलाही मान्य आहेत, पण किती दिवस आपण आरटीच्या प्रतीक्षेमध्ये राहणार, किती दिवस वाट बघणार, आपण आपल्या मुलाचं नुकसान करायचं का, आरटीच्या भरोशात राहणार का, या सगळ्या गोष्टीचा विचार करता माझं या व्हिडिओच्या माध्यमातून सर्व पालकांना एक विनंती आहे, एक रिक्वेस्ट आहे की आरटीमध्ये नंबर लागेल तेव्हा लागेल। समजा तुमचा यावर्षी आरटीमध्ये नंबर, समजा तुम्ही वाट बघताय, नाही लागलं तर मग काय करायचा, किंवा एखाद्या शाळेमध्ये तुम्ही प्रवेश घेतला, नॉमिनल प्रवेश घेतला, तिथे तुम्ही ॲडमिशन फी नॉमिनल भरली, वह्या पुस्तकं जरी घेतले आणि तुमचा जर नंबर लागला तर तुम्हाला काय करावं लागणार आहे, त्या शाळेमध्ये जाऊन तुम्हाला आरटीच्या माध्यमातून प्रवेश घ्यायचा आहे किंवा घ्यावा लागेल। प्रश्न हा आहे की तुमचे पैसे फुकट जातील, जाऊ द्या, 1 वर्षाचे पैसे, ॲडमिशन फी जाईल किंवा वह्या पुस्तकांचं जाईल, जाऊ द्या, फी गेली तरी चालेल। पण जर नंबर लागला नाही तर मग कुठल्या शाळेत प्रवेश घेणार तुम्ही, त्या मुलाला घरी बसवणार का, तर घरी तर बसवू शकत नाही आहे। जर आरटीमध्ये प्रवेश झाला तुमचा फायनल तर तुम्हाला 1ली पासून 8वी पर्यंत मोफत शिक्षण तर मिळणार आहे। मग 1 वर्षाचा जरी तुम्हाला फी भरावी लागली असली तरी काही म्हणजे वेगळं काही नाही आहे, असू द्या, पण तुमच्या मुलाचं शैक्षणिक नुकसान करू नये। आरटीची जी तारीख आहे ही काही दिवसांनी पुढे सुद्धा ढकलू शकते, निर्णय लागू शकतात, त्या क्षणी तर निर्णय लागणार नाही हे सगळ्यांनाच माहिती आहे, कारण कोर्ट आहे, कोर्टामध्ये दोन्ही बाजू व्यवस्थित तपासल्या जातात, प्रत्येकाचं मत मांडलं जातं, ते विचारात घेतलं जातं आणि मग निर्णय दिला जातो। घाईघाईमध्ये निर्णय दिला जाणार नाही किंवा त्यामध्ये आणखी सुद्धा जर एखादा काही नवीन विषय आला तर डेट वाढू शकते। मुलांच्या शाळा चालू झालेल्या आहेत, शैक्षणिक वर्ष सुरू झालेलं आहे, तुमच्या मुलाचं नुकसान करू नका। आरटीमध्ये प्रवेश मिळेल किंवा तरच ॲडमिशन घेणार या भरोशात राहू नका, मुलांचा प्रवेश घ्या, शाळेचं म्हणजे शैक्षणिक जे काही चालू झालं आहे त्याच्यामध्ये सामील व्हा आणि सरळ बाकीच्या गोष्टींचा विचार सोडून द्या। आरटी लागेल तेव्हा लागेल, लागला तर ॲडमिशन घ्यायला जा आणि नाही लागला तर तुमच्या मुलाचं शैक्षणिक वर्ष पुढे कंटिन्यू चालू राहणार आहे। मित्रांनो, खूप महत्त्वाचा विषय आहे, तुम्ही तो विचार केला पाहिजे। सदर व्हिडिओ सर्व महाराष्ट्रातील प्रत्येक पालकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। धन्यवाद।